महिलांनी माझ्या पण माझ्या स्त्रियांवरती सुद्धा जे आरोप केले गेले ते अतिशय खालचं पातळीवर. दुर्दैवाची गोष्ट माझा मुलगा कुठेही राजकारणात नाही, अजून त्याचं शैक्षणिक आयुष्य चाललंय, त्यांच्यावरती सुद्धा अतिशय खालच्या पातळीवर टीका केली. आणि म्हणून 4 एप्रिलला मी आशा मिरगे या बाईच्या विरोधात नोटीस पाठवली. ही 4 एप्रिलची नोटीस आहे. खरं तर अतिशय विस्तृत बाईने या नोटीसचा स्वीकारल्या नव्हता. या नोटीसच्या मेलवरती सुद्धा पाठवल्या. 4 एप्रिलपासून या नोटीसच्या मेलवरती पण आहे. 3 वेळा नोटीस पाठवली, 3 वेळा नोटीस घेतली नाही. आणि म्हणून मला माझगाव कोर्टात की फौजदारी फिर्याद दाखल करावी लागेल. फौजदारी फिर्याद दाखल केल्यानंतर माननीय न्यायालयाने आशा मिरगेला समन्स करून आज कोर्टामध्ये हजर राहण्यासाठी सांगितलं होतं. आशा मिरगे कोर्टात हजर होती. तिने आज तिचं एक पत्र कोर्टामध्ये दाखल केलं आणि पुढची तारीख 23 दिलेली आहे. त्याचप्रमाणे आशा मिरगेप्रमाणे इतर काही महिलांनी त्यामध्ये ज्या खालच्या पातळीला टीका केली होती, कोणताही पुरावा नसताना शांततेने आरोप केले होते. आणि या सगळ्यांमध्ये जवळजवळ 3-3.5 महिन्याचा कालावधी रोखला आहे. अजूनही कोणाला कुठले पुरावे देता आले नाही. केवळ एक महिला म्हणून ज्या पद्धतीने टीका आरोप केले गेले ते मानसिक त्रास दिला अतिशय वेदनादायी होता. आणि म्हणून दिल्ली हायकोर्टात सुद्धा यासाठी दावा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये दिल्ली हायकोर्टामध्ये सुद्धा आता त्यांच्या विरोधात या फिर्यादी दाखल केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आशा मिरगे पुन्हा आहे. दिल्ली कोर्टामध्ये सुद्धा आशा मिरगेला बोलवलेलं आहे. 10 जुलै रोजी दिल्ली कोर्टामध्ये, दिल्ली हायकोर्टामध्ये या सगळ्यांना उपस्थित राहण्यासाठी नोटिसा पाठवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आशा मिरगे, रुपाली खोबरे, म्हातारे, अंजली दमानिया, त्याचबरोबर काही चॅनल्स आहेत ज्यांनी कोणताही पुरावा नसताना स्वतःच्या टीआरपीसाठी आपल्या या चॅनलवर सातत्याने एआयच्या माध्यमातून पद्धतीने बातम्या चालवल्या. असे चॅनल्स आणि काही माध्यम आहेत की ज्यांच्याकडे पुरावे नसताना सुद्धा त्या बातम्या वेगळ्या पद्धतीने दाखवल्या होत्या. त्याचबरोबर न्यूज लोकमतच्या विलासकडे लोकमत, आशिष जाधव, संग्राम मनवे, ओंकार छनवणे, प्रेरणा बनसोडे आणि शंतनू जाधव अशा या सगळ्यांच्या विरोधात दिल्ली हायकोर्टात नोटीस पाठवलेली आहे. 10 जुलैला ती दिल्ली हायकोर्टात उपस्थित राहणार आहे. खरं तर हे सगळं प्रकरण चालू असताना ज्या ज्या चौकशांना सामोरं जायचं त्या सगळ्या चौकशांना मी माझं कुटुंब सामोरं गेलो. दिल्लीच्या चौकशीला सामोरं गेलो, सैनिकच्या चौकशीला गेलो, शिर्डी पोलीस स्टेशनला सामोरं गेलो. पहिल्यापासूनची आमची भूमिका ठाम होती. इतरांप्रमाणे एक आमचा अत्याचार भाव होता. यामध्ये कोणत्याही गोष्टीचं आम्ही केलेलं नाही. खरंतर कोणत्याही वाईट गोष्टीमध्ये आम्ही सहभागी नाही. हे सगळं असताना सुद्धा ज्या पद्धतीने माझ्या कुटुंबियांची बदनामी केली गेली ती अतिशय पद्धतीची होती. त्याच्यामुळे कायद्याच्या चौकशीपणाने मला न्याय मिळेल आणि अन्याय न्यायालय. ताई दीपाली सय्यद आहे, यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून मी संपूर्ण अशोक खराब यांच्यावरती पिक्चर बनवता आणि त्याने ट्विटच्या माध्यमातून फोटो देखील ट्विट केलेला आहे. याकडे कसं पाहता? मला असं वाटतंय माझ्या माहितीप्रमाणे कायद्याच्या प्रक्रियेनुसार कोर्टमध्ये जी केस चालू आहे, जे प्रकरण चालू आहे, जे न्यायप्रविष्ट आहे त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा चित्रपट निर्मिती तुम्हाला करता येत नाही. दुसरी गोष्ट, त्यातील व्यक्तिरेखा तुम्हाला जर साकारायच्या असतील तर त्यांची परवानगी लागते. त्याच्यामुळे हे जे प्रकरण आहे ते न्यायप्रविष्ट आहे. SIT आणि ईडीचा तपास आणि त्याच्यानंतर चार्जशीट कोर्टात दाखल झाली. दुसरी गोष्ट, यामध्ये कोणतीही माझी परवानगी घेतलेली नाही. त्याच्यामुळे आम्ही कायदेशीर कारवाई करतो. काय कारवाई करणार कधी केली आहे का? नोटीस पाठवली आहे का? करणार आहे? 2 दिवसात नोटीस. ताई, आम्ही सातपुते मॅडमची भेट घेतली पुण्यामध्ये, तर तुमच्यावरती गुन्हा दाखल नाही असं त्या म्हणतायत वगैरे. सातपुते मॅडम SITच्या, तर त्या म्हणतायत तुमच्यावरती गुन्हा नाही आहे दाखल. काय म्हणतात मला माहिती. धन्यवाद. थँक्यू.